उद्या मराठा आरक्षण बाकीच्या सगळ्या मुद्द्यासाठी जरांगे दादा येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आणि म्हणून तुम्हाला आम्ही तांदूळ या ठिकाणी देत आहोत। एक मराठा, एक मराठा, लढेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लढेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। जरांगे सोलापूरला येत आहेत, आपल्या सगळ्यांना माहित आहे। मग आपल्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी ते जर येत असेल तर आपलंही काम आहे उद्याच्याला यायचं। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्या सभा आहे आणि त्या सभेसाठी म्हणून दादा जरांगेसाठी आपण सगळे लोक इथं यावं म्हणून आम्ही आज तुम्हाला तांदूळ देऊन आमंत्रण द्यायला आलेलो आहोत, त्याचा स्वीकार करावा। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। साठी माननीय जरांगे पाटील येणारे तरी आरक्षणासाठी सहकुटुंब सहपरिवार असं हे तुम्हाला निमंत्रण दिलं। उद्या जरांगे झालेत आपले मनोज जरांगे पाटील आरक्षणाचे नेते आपले मराठा समाजाचे, तर उद्या ते येणार आहेत। आपले सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांनी यायचं आहे आणि सर्व कुटुंबाला सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्याला निमंत्रण द्यायला बोलतो। एक मराठा, लाख मराठा। उद्याच्याला जरांगे पाटील आपल्या सोलापुरात येत आहेत। सहकुटुंब सहपरिवार जसं लग्नाला येतो तसं जरांगे पाटलाच्या सभेला आपण आलं पाहिजे। आपल्या मुलाच्या फायद्यासाठी, आपल्या आरक्षणासाठी, आरक्षणाच्या लढाईमध्ये जरांगे पाटलाला साथ देणं आपलं कर्तव्य, आपण सगळेजण यावं। दादा पाटील माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं मराठा जनजागरण शांतता रॅलीसाठी उद्या दिनांक 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात आगमन होत आहे। सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यात असणाऱ्या प्रमुख शहराच्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं आणि तिथं असणाऱ्या सर्व लोकांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन संपूर्ण सकल मराठा समाजाच्या टीमनं गेल्या 8 दिवसापासून केलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून आज शहरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वाड्या वस्त्यावर जाऊन ज्या ठिकाणी मराठा बहुल आणि बहुजन लोक ज्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी जाऊन आज सकल मराठा समाजाची ही टीम त्या ठिकाणी जाऊन तिथल्या स्थानिक लोकांना तांदूळ देऊन आमंत्रण देण्याचं काम, अक्षता देऊन या ठिकाणी आमंत्रण देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। आज आम्ही या ठिकाणी गवळी वस्तीच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि या गवळी वस्तीच्या भागामध्ये घरोघरी जाऊन आज आम्ही अक्षता देण्यात आलेल्या आहेत आणि अक्षता देऊन त्यांना उद्या माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं याचं या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे। आज आम्ही त्यांना हेही पटवून सांगत आहोत की आता मनोज दादा जरांगे यांची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। ती व्यक्ती आपल्या मराठा मुलाबाळांसाठी 11 दिवस 15 दिवस उपाशी राहते, आमरण उपोषण करत आहे। त्याने आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्या शहरामध्ये येत असेल तर आपलं कर्तव्य आहे त्या ठिकाणी जाणं आणि रॅलीत सहभागी होणं। अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांवर करत आहोत। दादा जरांगे पाटील उद्या सकाळी 11 वाजता सोलापूर शहरात त्यांचं आगमन होणार असून उद्या शहरातली विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही कालच निवेदन दिलं आहे की ज्या ठिकाणी शांतता रॅली झाली त्या ठिकाणी तिथले सार्वजनिक आस्थापना म्हणजे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली, तशी गैरसोय कोणाची होऊ नये जेणेकरून आमच्या ह्या रॅलीची बदनामी होऊ नये। त्यामुळे अगोदरच तुम्ही काळजी घ्यावी म्हणून सगळे शाळा कॉलेजेस बंद करा असं आवाहन आम्ही प्रशासनाला केलं आहे। त्यानंतर ज्या भागात शांतता रॅली आहे आणि सभा आहे त्या भागातली लाईट जाऊ नये म्हणून आम्ही MSCBलाही तसं रीतसर भेटून निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर पोलीस खात्याला खास करून जी वाहनं सोलापूर शहरात येणारे जी रस्ते आहेत ते सगळे नॅशनल हायवे आहेत, त्या नॅशनल हायवेमध्ये ट्रॅफिक जाम होऊन आंदोलनकर्त्यांना किंवा सभेला येणाऱ्या संबंधित मावळ्यांना त्रास होऊ नये किंवा जे सभेसाठी येणारे लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये, त्या वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदाराला किंवा त्यांना समाविष्ट होणार आहेत त्यांच्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था छत्रपती संभाजीराजे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मर्याई चौक या ठिकाणी करण्यात आलेले असून खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा रिस्पॉन्स दानशूर व्यक्तीकडूनही मिळत असून अल्पोपहार पाणी यांची खूप मोठी सोय केली आहे। 7 ॲम्ब्युलन्स वेगवेगळ्या चौकात ठेवलेल्या आहेत, अग्निशामक दलाच्या गाड्या ठेवलेल्या आहेत, डॉक्टरांची टीम ठेवलेली आहे आणि खूप चांगलं नियोजन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तमाम बांधवांचं करतो आहे। या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो।
एक सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड कामगाराचा मुलगा स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढतोय. त्याच्या स्वागताला सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा बांधव कुठंच कमी नाही पडले पाहिजे हे आवाहन करतो. जिल्ह्यातील घराघरातून सर्व बांधवांनी घराला कडी कुलूप लावून उद्याच्या रॅलीमध्ये सामील व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. उद्या 7 ऑगस्ट रोजी सोलापूर शहरामध्ये संघर्षयोद्धा माननीय जरांगेदादा पाटील यांचं शांतता रॅलीचं भव्य सभा होणार आहे. या सभेचं नियोजन देण्याकरता गवळीवस्ती दमाननगर हौसेवस्ती पाटीलवस्ती या भागातील दादर विभागातील सकल मराठा समाजाने आज या भागातील प्रत्येक घरागणीच मराठा बांधवाचं घर असेल, मुस्लिम बांधवाचं असेल किंवा दलित बांधवांचे घर या घरी जाऊन आम्ही अक्षता देऊन त्यांना औतण दिले आणि उद्या या रॅलीत आपण सहभागी व्हावं असे आम्ही अपेक्षा त्याच्यावर केली. आणि गेल्यापर्यंत जसं सकल मराठाचा मुख मोर्चा निघाला ज्या पद्धतीने ह्या भागाने प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं उद्याच्या रॅलीत आम्ही पूर्णपणे भाग प्रतिसाद देणार आहे. आणि तसेच या भागातील लोकांना आणि आम्ही आवाहन करत आहेत या आमंत्रण देऊन की आपण प्रत्येकाने उद्याची लढाई सहभागी होणे गरजेचं आहे. भविष्य आपल्या लेकराबाळाचं आहे हे ध्यानात ठेवून या लढाईत सहभागी होण्याचे आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिले. एक मराठा संघाच्या वतीने मनोज जरांगे दादा पाटलांच्या आंदोलनामध्ये नेहमीच हिरिरीने भाग असतो. उद्याच्या शांतता रॅलीसाठी परगावून येणाऱ्या लोकांची पार्किंगची व्यवस्था लक्ष्मीविष्णू मिलच्या कंपाऊंडमध्ये आणि त्याचं सगळं देखरेख करण्यामध्ये गवळीवस्ती तालीम संघाचा पुढाकार असणार आहे. तसेच येणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्थासुद्धा मर्यादा चौक येथे करण्यात आलेली आहे. आपल्या माध्यमातून एकच विनंती व आव्हान आपल्या या परिसरातील लोकांना करतो की उद्याची शांतता रॅलीमध्ये आपल्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी तर लढतच आहेत, पण OBCच्या आरक्षणामधले धनगर समाजाचं असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल त्या आरक्षणालासुद्धा त्यांचा नेहमीच पाठिंबा आहे. म्हणून मला सर्व धनगर समाज असतील, मुस्लिम समाज असतील, दलित समाज असतील या सर्व समाजाला आव्हान आहे की आपण जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आपल्याला गवळीवस्ती तालीम संघाच्या वतीने विनंती करतो.